तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एक नवीन ठिकाणी, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणारा श्री क्षेत्र चौरंगीनाथ येथे आज आपण जाणार आहोत. तर चला आता आपण जाऊया. कराडमधून साधारण 18 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. यासाठी आपल्याला कराडवरून कारवे, वडगाव हवेली, शेनोली स्टेशन त्या अलीकडून सोनसळच्या घाटातून येथे पोहोचता येते. सोनसळ गाव लागले की डाव्या बाजूला आपल्याला ही कमान दिसते. या कमानीच्या आतून आपल्याला पुढे जायचे आहे. सोनसळ हे गाव विटा कुंडल मार्गावर वसलेले आहे. एक उंच डोंगरावर हे मंदिर स्थित असून इथून दिसणारा परिसर अगदी मनमोहक आहे. नवनाथांपैकी एक असलेले श्री चौरंगीनाथ यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती असे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणचे महत्त्व खूप आहे. मंदिराच्या पुढे आपल्याला भव्य अशी दीपमाळा पाहायला मिळते. दीपमाळेवर आपल्याला मोठ्या संख्येत नंदी पाहायला मिळते. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार हाच तो दगड जो गुहा बंद करण्यासाठी वापरलेला होता आणि याच्याकडे बघत चौरंगीनाथांनी त्यांची 12 वर्षाची तपस्या केली होती. तेथून पुढे आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला श्री गणेशाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. पुढे आपल्याला श्री गुरुदत्तांचे दर्शन होते. येथून उजव्या बाजूला आपल्याला भगवान श्री हनुमंतांची जुनी परंतु एक सुबक मूर्ती पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर हा सुंदर नंदी पाहायला मिळतो. आणि हे आहे चौरंगीनाथाचे स्थान. चला, मायाबरोबर तुम्ही सुद्धा मनापासून दर्शन घ्या. चौरंगीनाथ मंदिर बद्दल युवराज गोसावी महाराज आपल्याला आता माहिती देणार आहेत. चौरंगीनाथ म्हणजे नवनाथापैकी एक नाथ आहेत. चौरंगीनाथांचं स्थान या ठिकाणी कसं निर्माण झालं? कौंडिण्यपूरचा राजा शशांकर राजा, त्या राजाचा मुलगा हा कृष्णागर, चौरंगीनाथांचं मूळचं नाव कृष्णागर असं आहे. त्या राजाला बरीच वर्ष मूलबाळ होत नव्हतं, म्हणून त्याने भगवान शंकराचा दावा केला. त्यावेळी भगवान शंकराने राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तुंगभद्रा नदीच्या किनारी माझं एक शिवलिंग आहे, तिथं जाऊन तू माझी आराधना कर, पूजा अर्चा कर म्हणून सांगितलं. मग राजा सहपत्नी त्या ठिकाणी गेला आणि बरेच दिवस त्याने तिथं पूजा अर्चा केली. रोज तिथं कृष्णाने तुंगभद्रा नदीचा संगम आहे, त्या संगमावरती जायचा, रोज आंघोळ करायचा आणि ओल्या पडद्याने यायचा आणि त्या देवाची पूजा करायची, शंकर महादेवांची पूजा करायची. असा त्याचा दिनक्रम बरेच दिवस चालला होता. आणि असाच एक दिवस त्याला असा उजाडला की असाच एक दिवस तो आंघोळीला गेल्यानंतर त्यानं आंघोळ केली आणि संकल्प सोडण्यासाठी त्याच्या उंजळीत पाणी घेतलं डोळे मिटून. तर त्या उंजळीमध्ये एक बालक आला त्या हातामध्ये असा, आणि त्याने डोळे उघडून बघितलं तर हातामध्ये बालक आलाय. मग तो शंकर महादेवाचा प्रसाद होता. मग तिने तो तसाच बालकाला घेतला आणि मंदिरामध्ये गेला आणि शिवलिंगासमोर ते ठेवलं बालक. दर्शन घेतलं, शंकराला सांगितलं माझी तू इच्छा पूर्ण केलीस. आणि तिथून त्याने बालक घेऊन गेला आणि आपल्या घरी गेला आणि पत्नीच्या हातामध्ये दिला. पत्नीने जसं त्या बालकाला हातामध्ये घेतलं, छातीला लावलं, तसं त्याला पाना फुटला आणि परत दोघे जण परत गावाकडे निघून आले. त्यांना जी इच्छा पूर्ण करायची त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परत गावाकडे आली, ते लहानाचा मोठा होत 11-12 वर्ष झाला.
मग तो कृष्णा नदीच्या संगमावरती सापडला म्हणून त्याचं नाव कृष्णागर असं ठेवलं त्याने त्या राजानं. पण तो राजाचं गाव कुठलं? कौंडिण्यपूर. कौंडिण्यपूर म्हणजे आताचं कुंडलगाव. कुंडलगाव हे. मग त्या राजाने त्याला लहानाचा मोठा केला. कालांतराने त्या राजाची पहिली पत्नी मरण पावली. पत्नी मेल्यानंतर त्यानं लगेच 4-2 महिन्यामध्ये दुसरं लग्न केलं ना. राजा दिवसभर आपल्या स्वतः कामाला बाहेर निघून जायचा, शिकारीला जायचा, बरोबर प्रधानजीला वगैरे घेऊन जायचा. आणि एक दिवस काय झालं, त्या पत्नीला माहित नव्हतं की आपल्या घरामध्ये हा 12-13 वर्षाचा मुलगा कोण वावरतोय. एवढा तेजपुंज दिसायला देखणा. आता तो शंकराचा दिलेला प्रसाद होता, दिसायला अगदी तेजपुंज होता, दिसायला देखणा होता. कोण आहे हे त्याला माहित नव्हतं, तिला माहित नव्हतं. तिच्या डोक्यात मनात विकल्प आला त्या मुलाविषयी, वाईट प्रवृत्ती ज्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तिने ठरवलं की आज मुलाला आपण काहीतरी बोलायचं. म्हणून तिनं शिपाई मार्फत तिला बोलवून घेतला. मुलाला बाहेर आता अंगणात खेळत होता, त्याला बोलवून घेतला. इकडे म्हणजे आज खेळतो. का ग म्हणला, आई मला आज कशाला बोलतेस? मी नाही आत येणार म्हणलं. नाही तुला यावंच लागेल म्हणले. तर नाही म्हणले मी आत येऊ शकत. म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि त्याला ओढून आत घेऊन जायला लागले. त्याने हात असा झडकरला आणि बाहेर निघून गेला पळून. मग तिला आता प्रश्न पडला की संध्याकाळी राजा आल्यानंतर राजा सांगणार हे मुलगा, मग आता आपल्याला काही सजा होणार, कारण राजा कडक स्वभावाचा होता. म्हणून त्यानं काय केलं, तिनं दासीचा सल्ला घेतला. दासीला विचारलं, अगं म्हणली माझ्याकडून अशीच चूक झाली मुलीनं, आता मुलगा संध्याकाळनंतर राजानं सांगणार, राजा मला काहीतरी शिक्षा करणार, मग आता काय करू सांग, मला काय सुचना झाले, म्हणजे मला चैन पडण झालाय. त्यावेळी त्या दासीनं त्या राणीला सांगितलं की जो काही प्रकार घडलाय ते सगळं उलटा करून तो राजानं सांग, मग जे काय घडले ते सगळं उलटं करून सांग. ठीक आहे म्हणले. मग राजा याच्या टाइमिंगमध्ये तू रुसून बसल्यासारखं सोंग कर, थोडंसं रडल्यासारखं सोंग करून बस, केस वगैरे असं विस्काटून बस. राजा बाहेर आल्या त्याला तू बाहेर येऊ नकोस, त्याला म्हणजे पाणी द्यायला वगैरे किंवा स्वागत करायला बाहेर येऊ नकोस, रुसून बसल्या सोंग करून बस म्हणून सांगितले. तर तुला ह्यातून सुट्टी मिळेल म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणे. राजा संध्याकाळी 5-6 वाजता आला, शिकारीसनं आल्याला बघतो तर राणीसाहेब बाहेर आले नाही तर काय नाही म्हणून तो आत गेला. तर ही रडायला लागल्या. म्हणजे काय झालं तुला, काय झालं? त्यानं विचारपूस केली राजानं. त्यावेळी तिने सांगितलं की तुमच्या मुलांना असं म्हणजे छेड काढली, माझा हात ओढत होता, मला वाईट भावनेनं काहीतरी बोलला, असं उलटं सगळं खोटं सगळं सांगितलं. राजाचा पारा चढला. राजाने सगळं भडकला राजा. म्हणजे त्याला बोलवून घ्या इकडं. मग त्या कृष्णागरला बोलवून घेतलं आणि शिपाईनं सांगितले ह्याला चौरंगासंग बांधा आणि ह्याचा हातपाय तोडून फेकून द्या म्हणले, कशाला असला पोरगा पाहिजे आपल्याला. म्हणजे शिपाईने विनंती केली, राहू नका राजा, तसं काय करू नका, मुलगा नाही तसं का नाही म्हणजे माझी ऑर्डर आहे म्हणजे. परत त्याला घेतला, चौरंगासंग बांधला, हातपाय त्याचं छाटलं तलवारीनं, चौकामध्ये फेकून दिला. त्याच पिढीमध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची स्वारी त्या गावामध्ये आली फिरत. आणि जी फिरत त्यांच्या लक्षात आलं की चौकात एवढी गर्दी काच्यामध्ये, या माणसं काच्यामध्ये, तिथं काय ते वेगळं घडलं या. म्हणून तिने बघायला गेले तर एक मुलगा रक्ताच्या झाडात पडलाय. त्यांनी त्या सगळ्या लोकांना विचारलं की हा काय प्रकार, काय झालाय. तो सगळा प्रकार समजून घेतला त्यांच्याकडून. म्हणजे ह्या मुलाचं घर कुठं आहे, म्हणजे कुठल्या घराला आहे, ते त्यांनी सांगितलं लांबून दाखवलं लोकांनी, त्या राजवाड्यातला हा मुलगा आहे, त्या राजाचा मुलगा आहे म्हणून सांगितलं. मग त्या मुलाला घेऊन तिथे गेले. म्हणजे तुम्ही या मुलाला का म्हणून मारले, काय झाले? तर त्यावेळी सांगितलं की राजा मुलानं ह्या मोठी चूक केली आणि त्याला मी मारून टाकले, म्हणजे आम्ही त्याला आता घेऊ शकत नाही घरात, त्याला मारून टाका, म्हणजे आमच्यासाठी तो मेलाय म्हणून सांगितलं. ठीक आहे, मग आम्ही घेऊन जाऊ का बरोबर म्हणले. ठीक आहे जावं म्हणले घेऊन. मग गोरक्षनाथांनी त्याला घेतला, नदीवर नेऊन आंघोळ घातली, जखमा वगैरे सगळ्या पुसून काढल्या, झाडपाला लावून जखमा वगैरे बऱ्या केल्या. आणि असं डोंगरात असं जंगलात फिरत आले आणि ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी गुहा तयार केली, खड्डा खणला, त्यामध्ये त्यांना त्या कृष्णागरला बसवलं आणि सांगितलं की वरती ती शिळा आहे ना, ती शिळा वरती ठेवली त्या खड्ड्यावरती. सांगितली ओम नमः शिवाय नामाचा जप कर, तिथं बसायचं. 12 वर्ष तू तपश्चर्या करत बस, 12 वर्षानंतर आम्ही परत येणार आहे, त्यावेळी तुला आम्ही त्यातून बाहेर काढू, तो पण तपश्चर्या करत बसून सांगितलं. आणि सांगितलं की वरती त्या शिळेकडे बघत बसायचं. खाली मान केली की तुझ्या तपश्चर्याचा भंग होणार, शिळा डोक्यात पडणार, तपश्चर्याचा भंग झाला तर शिळा डोक्यात पडेल, असं सांगून त्यांना इथं चौरंगनाथांना 12 वर्ष तपश्चर्याला बसवलं. तेव्हापासून चौरंगनाथांचं स्थान इथं निर्माण झालं. 12 वर्षानंतर परत गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ इथं आले तर त्या शिळा उचलून बघितली तर त्या शरीरावरती पूर्ण वारव तयार झाला होता आणि शरीर पूर्ण आतून सुकलं होतं, काया पूर्ण सुकली होती, फक्त कंठात जीव राहिला होता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय फक्त आवाज येत होता. मग ते वारव वगैरे बाजूला सारला आणि त्याने चौरंगनाथांना बाहेर काढला. गोरक्षनाथांची जशी त्यांच्यावर दृष्टी पडली तसं त्यांना हायस हातपाय फुटलो चौरंगनाथांना. आणि तो चौरंगासंग बांधलेला त्यांना सापडला होता, म्हणून परत गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी म्हणून त्यांचं चौरंगनाथ असं नाव ठेवलं. आणि परत त्यांना अनुग्रह दिला आणि स्वतःबरोबर ते भ्रमण करायला घेऊन गेले. मग जाता जाता त्या राजाकडे घेऊन गेली त्यांना, हा तुमचा मुलगा आहे, राजाला दाखवले त्याने.
मग परत राजाच्या तोंडाला पाणी सुटले, माझा मला मुलगा परत द्या. नाही म्हणले, आता तुला मुलगा मी देऊ शकत नाही, तू त्याला मारून टाकलं. तुला भगवान शंकरांनी दिलेला प्रसाद होता, तुला समजला नाही, तुला तो घेता आला नाही, आणि आता तू कशाला मुलगा मागतोय म्हणले. नाही म्हणले, आता तो मुलगा आमच्या बरोबर राहणार. तेव्हापासून ते चौरीनाथांच्या अद्याप कुठेही समाधी नाही, चौरीनाथ अद्याप भ्रमण करतायत. तेव्हापासून चौरीनाथांचं इथं स्थान निर्माण झालं. आणि ज्यावेळी चौरीनाथ इथं तपश्चर्याला होते, त्यावेळेला स्वतः शंकर पार्वती स्वयंभू इथं प्रगट झाले. आता मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे दोन्ही एकच आहे, ते शंकर आणि पार्वती शिवलिंग इथं स्वतःच त्यांच्या सेवेसाठी स्वतः शंकर पार्वती इथं प्रगट झाले. म्हणून शिवलिंग आणि चौरीनाथ, ती पाठीमागची मूर्ती ती चौरीनाथाची. तेव्हापासून इथं चौरीनाथांचं स्थान निर्माण झाले. रामकृष्ण हरी. त्यानंतर आम्ही श्री विठ्ठल बिरुदेव यांच्या मंदिराच्या इथे निघालो. या मंदिरामध्ये आपल्याला श्री विठ्ठल बिरुदेवाचे सुद्धा दर्शन होते. बाहेर दिसणारी दगडी मेंढ्याची शिल्पे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला शांती अनुभवायची असेल तर सोनसळ गावाच्या या चौरंगीनाथ मंदिर येथे अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा रील शेअर करा व असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.